Hello, good morning all students. Standard 6 subject General Science, chapter number 9, motion and types of motion. In a previous lecture we studied the difficult word chapter number 9. In today's lecture we will proceed forward, so let's get started. Chapter number 9, motion and types of motion, introduction points. तर ऑब्झर्व अँड डिस्कस. आता जो स्टुडंट्स आहे तो काय करत आहे, जो फुटबॉलला आहे तो, त्यानंतर या ठिकाणी चेंडूवर फेकलेला आहे, विमान आहे, चाकावरून मातीच्या वस्तूला आकार देत आहे, टॉप आहे. तर ऑब्जेक्ट इन मोशन. तर ऑब्जेक्ट इन मोशनमध्ये काही आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. इन अवर डे टू डे लाईफ वी सी मेनी मुव्हिंग ऑब्जेक्ट आर said to be object in motion. The discuss which object in the above pictures are in a motion. What differences are seen in their motion. तर या ठिकाणी मोशन, तर मोशन कशाला म्हणायचं, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. The displacement, what is meant by the displacement? The change in the place of an object is called the displacement. The displacement म्हणजे काय, विस्थापन कशाला म्हणायचं, चेंज इन द प्लेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द डिस्प्लेसमेंट. मोशन, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द मोशन. अँड ऑब्जेक्ट इन अ मोशन कंटिन्युअसली शोज अ डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ मोशन. आता या ठिकाणी ट्रेन दाखवलेलं आहे, कार दाखवलेलं आहे. लिनियर मोशन. तर लिनियर मोशन म्हणजे काय, तर त्यालाच आपण मराठीमध्ये रेषीय गती, त्यालाच काय बोलतो आपण, रेषीय गती असे म्हणतात. तर टाईप्स ऑफ मोशनमध्ये युनिफॉर्म लिनियर मोशन, त्यानंतर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, त्यानंतर नॉन लिनियर मोशनमध्ये ऑसिलेटरी मोशन, सर्क्युलर मोशन, रँडम मोशन, पिरियडिक मोशन. तर या ठिकाणी लिनियर मोशन, तर व्हॉट इज मेंट बाय द लिनियर मोशन, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड द लिनियर मोशन. म्हणजे एका सरळ रेषेमध्ये असणारी जी गती आहे त्या गतीला लिनियर मोशन किंवा रेषीय गती असे म्हणतात. म्हणजेच द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड द लिनियर मोशन. तर कम्पेअर द मोशन ऑफ अ सोल्जर्स ऑन अ परेड अँड अ गर्ल कमिंग डाऊन अ स्लाईड. तर या ठिकाणी चित्र दाखवलेलं सोल्जरची मोशन म्हणजे त्याला आपण मार्चिंग म्हणतो. या ठिकाणी एरोप्लेन दाखवलेलं आहे, त्याकडे गन दाखवलेलं आहे, या ठिकाणी स्लायडिंग करणारी स्टुडंट्स किंवा चाइल्ड दाखवलेला आहे किंवा गर्ल दाखवलेला आहे. तर या ठिकाणी द सोल्जर्स ऑन अ परेड कीप ऑन अ मूव्हिंग इन द सेम युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन. Their motion does not increase or decrease. The girl coming down a slide does not show uniform motion. Though her motion is in a straight line, it keeps in increasing. The uniform motion, a uniform linear motion, when the distance transferred by an object along a straight line in a unit time is the same, the motion is called uniform linear motion. The uniform linear motion म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये की या ठिकाणी युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय एकसमान गती. त्यानंतर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन या ठिकाणी दिलेलं आहे की व्हेन द डिस्टन्स ट्रान्सफर्ड बाय अन ऑब्जेक्ट अमॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाईम कीप्स ऑन चेंजिंग द मोशन इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशन. तर नॉन लिनियर मोशनमध्ये या ठिकाणी झोपाळा दाखवलेला आहे. नॉन लिनियर मोशन, व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स बट नॉट इन अ स्ट्रेट लाईन इट इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन. तर या ठिकाणी नॉन लिनियर मोशन म्हणजेच या ठिकाणी हा जो झोपाळा आहे तो झोपाळा दाखवलेला ऑसिलेटरी, त्याला मोशन म्हणतो आपण. तर या ठिकाणी नॉन लिनियर मोशन इज ऑफ द फॉलोइंग सब टाईप्स दिलेला आहे. तर पहिला जो टाईप दिलेला आहे ऑसिलेटरी मोशन. व्हॉट इज मीन बाय द ऑसिलेटरी मोशन, तर त्याची डेफिनेशन काय आहे, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट स्विमिंग बॅक अँड द फोर्थ that is oscillating is called oscillatory motion. For the example,
movement of a pendulum, of a clock, slapping of wings of a bird, needle of swing machines, vibrating drum or tabla. तर सर्क्युलर मोशन, तर या ठिकाणी सर्क्युलर मोशनचे आपल्याला काही एक्झाम्पल दिलेलं आहे. जॅक व्हील दिलेला आहे, फॅन दिलेला आहे. या ठिकाणी हा जो गोल फिरणारा दिलेला आहे. तर हे सर्क्युलर मोशनचे काय आहेत एक्झाम्पल आहे. तर सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड अ सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ अ जॉईंट व्हील, मेरी गो राऊंड, या मेरी गो राऊंड याला बोलायचं. मेरी गो राऊंड, सिलिंग फॅन अँड टेबल फॅन. त्याच्या पुढे दिलेलं आहे पिरियडिक मोशन. व्हॉट इज मेन बाय द पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन कशाला बोलायचं या ठिकाणी दाखवलेलं आहे डायग्राममध्ये. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अमॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड अ सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ अ जायंट व्हील, मेरी गो राऊंड, सिलिंग फॅन अँड टेबल फॅन. त्या पिरियडिक मोशन म्हणजे द मोशन ऑफ अ मुव्हिंग ऑब्जेक्ट इन विच इट पासेस थ्रू सर्टन पॉईंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स्ड पिरियड इज कॉल्ड अ पिरियडिक मोशन. Example, the minute hand of a clock complete 1 round in 1 hour. Every round of a period motion is in the same period of a time. Both the oscillatory motion and circular motion are types of a periodic motion. Type of the periodic motion. The next point आहे तो म्हणजे random motion. What is meant by the random motion? The motion that changes its direction and the speed continuously is called a random motion. त्या रँडम मोशनलाच आपण मराठीमध्ये यादृच्छिक गती असे बोलतो. फॉर द एक्झाम्पल ऑफ द बगीच्यामध्ये उडणारे बटरफ्लायज दाखवलेले आहेत. द चिल्ड्रन प्लेइंग इन अ गार्डन. तर रँडम मोशन, द मोशन दॅट चेंजेस इट इज अ डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड अ रँडम मोशन. फॉर द एक्झाम्पल ऑफ अ स्विमिंग फिश, पाण्यामध्ये पोहणारा मासा, प्लेइंग अ बर्ड अँड बटरफ्लायज, क्राउलिंग अ बेबी, वंडरिंग ॲनिमल्स एक्सेट्रा. त्या नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे स्पीड. स्पीड म्हणजे त्याला आपण चाल म्हणतो मराठीमध्ये. तर द डिस्टन्स ट्रान्सफर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट, द डिस्टन्स ट्रान्सफर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. याचाच अर्थ असा आहे की एका कालावधीत वस्तूने पार केलेले अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. द डिस्टन्स ट्रान्सफर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. स्पीड, तर फॉर्म्युला काय आहे स्पीडचा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रान्सफर्ड त्याला डिवाइड बाय टाईम रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफरिंग द डिस्टन्स. म्हणजेच चालबरोबर पार केलेले अंतर त्याला भागिले अंतर पार करण्यास लागलेला वेळ. गे स्पीड इज इक्वल टू द डिस्टन्स ट्रान्सफर्ड डिवाइड बाय द टाईम रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफरिंग द डिस्टन्स. द युनिट ऑफ द स्पीड, चालीचे एकक आहे किलोमीटर पर आवर्स किंवा मीटर पर सेकंद. किलोमीटर पर आवर्स आणि मीटर पर सेकंद की यामध्ये काय केले जातात ते मोजले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त की चॅप्टर नंबर 9 मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन याची जी फक्त इंट्रोडक्शन आहे ते आपण अभ्यासलेले आहे. ह्या पॉईंटच्या संदर्भामध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये डिटेल माहिती अभ्यासणार आहोत. थँक्यू.